नमस्कार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आंबेजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द या गावी आम्ही आलेलो आहेत. आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आदरणीय काकडे साहेब, त्याचप्रमाणे सरपंच महोदय आणि संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आज या ठिकाणी जे आहे ते खरीप पूर्व जे काही नियोजन आपल्याला करायचं, तर त्या अनुषंगाने एक प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी दाखवत आहोत. तर सोयाबीन पिकाच्या बियाण्याला जे आहे ते बियाणे प्रक्रिया आपण या ठिकाणी करणार आहे. ह्याच्यासाठी जे आहे ते आपण लेबल क्लेम असलेलं जे काही 3 घटक असलेलं जे काही कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपण या ठिकाणी संयुक्त कीटकनाशक बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरतोय. त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत तर सेडेक्झान, अझाजिस्ट्रोबिन आणि थायामेथोक्झाम हे 3 घटक याच्यामध्ये आहेत. तर FIR पद्धत जी काही आपण म्हणतो म्हणजे फंगिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि रायझोम, म्हणजे आधी बुरशीनाशक, त्याच्यानंतर कीटकनाशक आणि नंतर जे काही जीवाणुसंघ, अशा पद्धतीने बियाणे प्रक्रियेचं जे आहे ते प्रात्यक्षिक आपण दाखवणार आहे. तर ते कशा पद्धतीने बियाणे प्रक्रिया आपल्याला केली पाहिजे तर त्या संदर्भात सुद्धा जे आहे ते या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की बियाणे म्हणजे हे करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी जसं यांनी जे आहे ते हातामध्ये हँड ग्लोव्ह घातलेले आहेत, तर ते हँड ग्लोव्ह आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे. आणि दुसरा विषय महत्वाचा, बीज प्रक्रियेसाठी अशा पद्धतीचा प्लास्टिकचा कळवट किंवा प्लास्टिकची ताडपत्री आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे, जेणेकरून आपला हात सुद्धा त्या ठिकाणी लागायची म्हणजे तिथं आवश्यकता भासणार नाही आणि याच्यामुळे कुठल्याही प्रकारची विषबाधा आपल्याला हाताला जे आहे ते त्या ठिकाणी होणार नाही. तर आता हे जे काही तुम्ही औषध वापरताय किंवा कीटकनाशक वापरताय तर त्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि त्याचं डायल्युशन पाण्यामध्ये किती करायचं, तर त्या संदर्भात सांगा. आपण 1 ml औषध लायब्रस आणि 7 ml 9 ml पाणी म्हणजे 10 ml 1 किलो बियाण्यासाठी आपण 10 ml सेलरी तयार करून पर किलो आपण वापरू शकतो. तर आता हे कशा पद्धतीनं ट्रीटमेंट करायची तर ते थोडंसं दाखवा. चालू करा. आता आपण सेलरी तयार केली आहे, ही सेलरी आपण बियाण्यावर टाकून आपण त्याला करू शकतो. जवळून दाखवा. तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो हे पूर्णपणे असं ढिगावर जे आहे ते पसरून घ्यायचं आहे. एकतर एक आपण हँड ग्लोव्हच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपण करू शकतो, किंवा असं जर नसेल करायचं तर सरळ पलीकडून घ्या. एक शेतकरी बांधव इकडे या आणि पलीकडे द्या, कोपऱ्यात धरा. तुम्ही परत एक स्लरी तयार करा आणि दादा तुम्ही या साहेब, धरा पलीकडून तुम्ही डायरेक्ट इकडे धरा. तर हँड ग्लोव्ह ऐनवेळी सगळ्याकडेच उपलब्ध होतील असं नाहीये. अशा ठिकाणी जे आहे ते आपण एका जणांना आधी इकडून इकडं न्यायचं आणि इकडं आलं की इकडून इकडं न्यायचं. तर अशा पद्धतीनं आपण वीज प्रक्रिया जी आहे ते करू शकतो आणि प्रॉपर युनिफॉर्म कोटिंग जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या या बियाणाला जे आहे ते त्या कीटकनाशकाचे जे आहे ते होणार आहे. बघू शकता एकदम प्रॉपर जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते कोटिंग जे आहे ते त्या ठिकाणी बियाण्याला झालेली आहे. आणखीन एकदा परत एकदा स्लरी कशा पद्धतीने ह्याची वापरायची आहे ते बघा. असं ढिगावर घ्यायचं आणि नंतर जे आहे ते ह्या तळवटाला जे आहे ते आपण थोडं जवळ घ्या. कशा पद्धतीने थोडंसं इकडे या, कशा पद्धतीने हे बियाण्याला जे आहे ते हा ओके आणि दुसरा विषय महत्वाचा आहे की झाला बीज प्रक्रियेचा. त्याच्यानंतर आपण जी घरचं बियाणं पेरणार आहे ती, तर ह्याच्याप्रमाणे आपण 100 बिया ह्याच्यातून काढायच्या आणि हे असं भिजवून घ्यायचं कलतानी पूर्ण. त्याच्यामध्ये 10-10च्या लाईन 100च्या टाकायच्या. साहेबांनी जसं सांगितलं की 70 बिया उगवल्या तर 70% जर्मिनेशन, 80 उगवल्या तर 80%. एवढं केल्याशिवाय आपण पेरणी करायची नाही. आणि सगळ्यांनी शक्यतो टोकन आणि BBF वरच पेरणी करायची. महत्वाचं आहे टोकन पद्धत आपल्याकडे. जर तुम्हाला पुढे भविष्यात ऊस लावायचा असेल तर सरी फायदेशीर आहे. डायरेक्ट तुम्ही ऊस लावू शकता. टोकन करताना हातचली टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन करायचं. 12 ते 14 किलो बियाणं लागतं, बियाण्यात बचत होती. आणि BBF म्हणजे 4 काकड्या सोयाबीनच्या आणि एक आपला मध्ये फरोट व्हायचा रिकामा. सलग बियाण्यानं पेरणी करायची नाही. एक तर BBF यंत्राच्या साह्यानं किंवा टोकन यंत्राच्या साह्यानं. तरच यावर्षी आपलं जे एल निनोचं वर्ष आहे, म्हणजे कमी पाऊस काळ, 100% तुमच्या शेतीला तर तुमचं फेलच जात नाही पीक. तुम्ही जरी ऊसाचं क्षेत्र असलं तरी इथं आपलं 200 ते 250 एकर सोयाबीन होणार आहे.
तर प्रत्येकाने ह्याचा जास्तीत जास्त ह्या पद्धतीचा वापर करावा असं मी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, तालुका कृषी अधिकारी आंबेजोगाई यांच्या वतीनं आवाहन करत आहे. तर आज आपला एक प्रारंभ चालू आहे, पण दररोजच राहणार आहेत संपर्कात. या बाबतीत धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने जे आहे ते आपण ही बियाण्याची जी आहे ते प्रक्रिया करून घ्यावी.